बघितलं तिला खाली पाडवली कशी, असा करतो, तिला खेळायला देत नाही हा पिकू. पहा कसा नाला येतात, बघितलं, तिला अजिबात खेळायला देत नाही, चोचसुद्धा लावायला देत नाही, धडपडवतो तिला, पाडवतो खाली, असं आहे. बघितलं त्यानं आता तो मी तात्पुरता बनवला आहे म्हणून ते बघा तो सगळं सोडून सगळं तो सोडवून होता रिकामा करणार, त्याला अशी आवड आहे. बघितलं, इतकं असं दिवसभर असं करत असतो, दिवसभर अशी कष्ट करतो ते बघा. आणि आता खाली हा जो खोपा आहे तो छान अगदी बीम घट्ट आहे त्याची, पण तो फार मोठा आहे आणि तो या छोट्याशा पिंजऱ्यात बसत नाही. बसतो पण मग पोवायला, खाण्यापिण्याला, इकडे पाणी पिण्याला, दाणे खाण्याला त्रास होतो ना, म्हणून. तर हिचे वांदेच झाले त्याला, तिला तो जराही जवळ येऊ देत नाही. तो बघा लगेचच तिला हात लावतो बघा, ते आलेले इकडे बघा काय चाललं. लिली बघा मटक्यात दुसरी आणि हरी. मला या मटक्याला पण मी गेरूचा रंग द्यायचा आहे, गेरू नॅचरल आणलं तेव्हा असंच होतं ते घाणवलं, त्याला काही कलरसुद्धा मारला नव्हता. कलर म्हणजे गेरू, पेंट नव्हे, नॅचरल गेरू मिळतो, आपण रांगोळीच्या वापरतो रांगोळी काढण्यात. तर हे मटकात गँग झाली आणि खोपा गँग झाली. तर मग ह्याला मी असं हाताने बनवलं आहे. तर मला हा खूप अप्पल पोटे आहे, त्याच पोवाला काहीच देत नाही. आता पोवा पेपरला बघा खेळायला लागली, ती बघा त्याची पेपरवर कुरतडवते, तिला आत्ताच पेपर टाकला आहे. तर असं हे सगळं आहे पक्षीप्रेम. हे बघा इकडे बघा, तर छान गेरून रंग दिला ना की तो छान हे होईल, मस्त सुंदर असं नवीन वाटून. त्याला आणून 8 दिवस पण नाही झाले तर त्याचा खराबच दिसतो. यांनाही आंघोळ्या घालायच्या होत्या, तर अशीच करा. आता बरी होते ती बघा, जरा असं बिचारं चोच लावायला जातं, मम्मीनं काय बनवलं तर ती तिकडे बाहेर बघत असते. हा बघा आता जोरदार काम चालू, सकाळपासून तो सुद्धा फक्त या लाकडांवर बसून होतं. हे पण नॅचरल लाकडं आहे. हे बघा, ही तिकडे मी त्या वॉचमॅनकडून ती बघा त्या झाडांची अशी बारीक बारीक फांद्या तोडून घेते. तर असं आहे सगळं हे माझं पक्षप्रेम. आता तुम्हाला सांगते, आता त्याला काही तात्पुरतं असं बांधून दिले, पोवायलाही काहीतरी छोटासा करावा. अजून नारळ आणले पाहिजेत, नारळ आणून असंच काहीतरी बनवायचं, ज्याला फेविकॉल न लावता धाग्यांनीच असं बांधायचं आणि बलून आणायचे. बलून हवा घालून फुगवून त्या बलूनच्या बाहेरून ते मग ते छान होतं. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला घरटं तयार झाल्यावर त्यावेळेला तो बलून फुटला जातो, कारण गोल कापताना ते होतं, आकार छान होतं त्याला आणि वीण घट्ट होती. काल मला दिसलेले घ्यायला पाहिजे होते बलून, डीमार्टमध्ये खूप सारे बलूनचे पॅकेट होते. मी आता हा वाटीनं आकार थोडासा दिला आणि मग नंतर मी त्याला थोडंसं असं हातानेच असा गोल शेप केला आणि त्याचे ते निष्ठू नये म्हणून अशी ट्रायंगलसारखं त्याला बांधून ठेवले. तर आता त्याला चांगला खेळायला मिळाले. ते बघा अगदी तन मन धन सगळं विसरून ते काम करत असते. तुम्हाला काहीतरी खेळणे, ते ह्या प्लॅस्टिकच्या खेळण्यांशी नाही खेळत जाईल. जे बघा मी बांधलेत ती, हे बघा इथे पण खाली आहेत कितीही, ती खेळणी नाही काढून ठेवली मी. आणि हे महिन्यांचं आहे, हे पण नाही बघा, चाव्या वगैरे नाही करत, त्यांना असं नॅचरल आवडतं काही. ते बघा आता ती पोवा कागदाच्या खाली गेली, भीती वाटते. तिकडे तो पिंजरावरून पडलेला आहे, तर तो क्रॅक झालेला आहे प्लॅस्टिक, कुठे काही शरीरात घुसायचं काय लागायचं त्याची भीती असते मला. तिथे मी नारळाच्या खिशीचं असं एक आडोशाला ठेवलेलं बनवून, पण ते ओढून ओढून आणतात आणि कुच करत असतात, ते कुत्रत असतात. तर आता हा बघा लिंबू, लिंबूची शेपटी बघा ना किती लांब आहे, पळाला. आणि हरीची पण शेपटी बघा ना किती लांब आहे. लिली काय करते बाळा? लिली आणि हरी रोमॅन्टिक मूडमध्ये असतात एव्हरी टाईम, कारण त्यांचा हा जो काळ आहे, हा प्रजनन काळ आता सुरू झालेला आहे सगळ्याच पक्ष्यांचा.
हे बघा आतमध्ये बघा कसा काय रे ए चिंटू आणि हा पिंकू आहे ब्राउनिश आणि ते 2 ब्लॅक टिंगू मिंगू आहे. तर असेच पाहत राहा, आवडलेच लाईक करा. चिकूचं जोरदार काम चाललं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझा खोपा बांधूनही दिला आहे मी त्यांना. हे बघा असं दिसतं या साईडनं. त्या धाग्याने नॅचरल लुक आला त्याला. तो जो धागा आहे साधारण असं त्याला तो पिवळा धागा होता माझ्याकडे. धाग्याने काम करते थोडंफार मशीन. जे बघा हिचं काय चाललं. हा बघा गाईस पिंजरावरून पडला ना माझ्या हातानं. ते तो सगळा असं तुटला. साधारण प्लॅस्टिकचा आहे. ती बघा पुवा कुठे गेली आतमध्ये. ए पुवा पुवा काय करते. ते बघा तिथं कागदाचं आहे. ते बघा तिचं ते खेळणं स्वतःचं काहीतरी चालूच असतं. ह्या लहायचं बघा काय चाललं. ह्याला अगदी पुवाने इकडे जरी अशी चोच लावलेली तरी त्याला आवडत नाही. तिला जोरात खाली पाडवतं. हे बघा आता हे पुवा बघा कुठे गेली. पुवा पाय तर दिसतात. पुवा हे पुवा अगं तू कुठे गेली. ए पुवा आहे बघा या कोपऱ्यात आहे ती. आणि या जाळीच्या खाली छोटंसं एक पक्षी राहील एवढं. आता ते धान्य सगळं पडते. कुठे गेली तर तिला असं मजा येते. कारण हे बघा ह्याच्या खाली एवढी अशी हे आहे. त्या जाळीच्या खाली एवढी एक गॅप आहे अशी. एक साधारण 1-1.5 इंच आहे. हे बघा 1-1.5 इंच. तर त्या आतमध्ये छान थंडीमध्ये मी तिला पाहिलं आहे. ती खूप आतमध्ये जाऊन बसायची ज्यावेळेला मी असं कापडं ठेवायची. तर तिला ह्याचं बघा काय चाललं आहे जोरदार काम. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला माझ्या या पक्ष्यांचा. हे बघा हे खाली आहे. हाही पिंजरा मला स्वच्छ करायचं आहे. ते यात बसले. तर फक्त पिंजरा ठेवून उपयोग नाही आहे. तर पिंजऱ्याच्या आतमध्ये पण त्यांना छोटंसं असं घरटं वगैरे काही की मग ते छान खेळतात. ते बघा आता ती पुवा बघा. हे बघा यांच्या इकडे मडक्यात काय चाललं आहे लिलीचं. लिली काय करते ग. ए लिली त्या मडक्याला काहीच होल आहे त्या बाजूने दिसलं ती बघा तिथे. आणि त्याच्या आतमध्ये पण नारळाचं ते गोल असं सेपरेट 2 आणलेले त्याच्यावर ते छान बसतं. आणि हा ना हरी फक्त खातो आणि शांत बसलेला असतो. काहीच ॲक्टिव्हिटी करत नाही. खेळू देत तिला नको डिस्टर्ब करूया. कारण तिला तो बघा आली ती वर आली बघा. तर तिला तो हा पण हे करतो ना पिकू. तिला घेत नाही खेळायला वगैरे डिस्टर्ब करतो तिला. ते आपलं एकटंच लेकरू. हे बघा असं उलटं पलटं आपण नाही का कोलांटोड्या मारतो लहान मुलं. एकटंच खेळत असते तसं ती एकटंच खेळत असते काहीतरी. हे नवीन लाकूड ठेवलं आहे ते बघा तिला खायला. नवीन मी खूप साऱ्या काट्या आणून ठेवलेल्या आहेत. झाडांना असं लागतात ना सपोर्टिंगला वेली वाढायला. आणि मला कधी वाटलं की मग मी लगेचच इकडे लावून टाकते. तर हे बघा हे असे तुकडे झालेत गाईज. खूप पातळ आहे. तरी असं विकून देणार आता. हे पण इकडे असं ठेवलं तरी त्यांना असं नॅचरल लाकडं लागतं. हे काढून टाकले. हे काढून आवाज आला की ते थोडंसं येतं. तर आता पुवा हे त्याने वरून काढलेलं थोडं बघून ते काय किशीचं नारळाच्या किशीचे तुकडे आहेत त्याच्याशी खेळते. पुवाला इंजुरी जोरदार झालेली आहे पण ती कवर होते. आपण एका पिक्चरमध्ये पाहिलं असेल पहा शाहरुख खान कोणीतरी कबूतरला गोळी मारतं दिलवाले दुल्हनिया आणि मग ते कबूतर खाली पडतं. तर तो शाहरुख खान कबूतराला उचलून माती वगैरे लावतो आणि तर त्या अमरीशपुरी पाहतो. तर मला ते आठवलं की पुवा खरंच गेल्या 8 दिवसापूर्वी मोठी इंजुरी झाली पण मी तिला माती नाही काहीच नाही लावलं. ते आपोआप ती जखम भरून आली. कारण प्राण्यांचे डॉक्टर असतात पण पशुपक्ष्यांचेही असतील पण फार तुरळक आणि असले तरी
ते काय कुठे किती काय काही समजत नसतं. बहुतेक हे बघा थकले महाराज आले, परत चालले. ते बघा जरा पण तो विश्रांती घेत नाही, न थकता अविरत काम करत असतो. तर असा हा पिकूचा स्वभाव आहे. पक्षी निरीक्षण आणि त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य मला जवळजवळशी माहिती पडतात. आणि आता ती थकून झोपायला जाईल. ती खूप शांत आहे ही. जरा असा हात जरी केला ना तरी ती बघा अगदी लहान नाजूक आहे, लगेच पळते तिकडे. ते बघा मी फक्त अशी इकडे हात केला की ती पळते. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.